नमस्कार, मी विश्वास उटगी. निवडणूक रोख्यांच्या संदर्भात म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निर्णय दिला तो या केंद्र सरकारच्या सणसणीत कानशिला खाली लगवण्यासारखा आहे. कारण ह्याचे दोन प्रश्न गुंतलेले आहेत. एक तर हा घटनाबाह्य निर्णय या देशाच्या सरकारने बजेटमध्ये आणला आणि फायनान्स बिलमध्ये आणला आणि तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत राबवला. 1,000 पासून ते 1 कोटी रुपयेपर्यंत जे काही निवडणुकीच्या रोख्यांमध्ये जनतेने ते विकत घेतले आणि राजकीय पक्षांना दिले, त्या सर्व व्यक्तींचा, त्यांची नावं, त्याची रक्कम ही भारत सरकारने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने द्यावी. म्हणजे कुठल्या व्यक्तीने किती बॉन्ड्स विकत घेतले आणि कोणत्या राजकीय पक्षाला दिले या दोन्हीची यादी सुप्रीम कोर्टाने मागितलेली आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या एका कंप्लेंट्सवरती ही संपूर्ण अनेक वर्ष चाललेली पिटिशन्स पूर्ण केली, त्यात एडीआर ही जी संस्था आहे त्या संस्थेने केलेल्या आणि आणखीनही काही संस्था आहेत त्यांनी केलेल्या तक्रारीवरून 2018 पासूनचा हा प्रश्न आहे. पण सरतेशेवटी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आणि हा घटनाबाह्य प्रकार कायदा आहे हे स्पष्टपणे सांगितलं. किंबहुना हेही सांगितलं की हे लोकशाहीला आणि संविधानाच्या विरोधात आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही पारदर्शक व्यवहार देणग्या देणारे आणि देणग्या घेणारे हे दाखवत नाहीत. हे प्रश्न उपस्थित केले आणि इथेच ते थांबले नाहीत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे यादी सादर करा, कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले, याचबरोबर कोणी दिले आणि किती दिले, हा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो त्याच्यात अर्थातच असा एक प्रश्न निर्माण होईल की दरवर्षी 1,000 कोटीपेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत आणि आतापर्यंत म्हणजे साधारणपणे 18-19 पासून ते आतापर्यंत 16,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये विविध राजकीय पक्षांकडे आलेली आणि एकूण जे पैसे आले त्या पैशातले 90% जास्त पैसे भारतीय जनता पक्षाकडे आलेले आहेत. यातून आता जेव्हा नावं बाहेर येतील, आपल्याला माहिती आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फार फार तर 10 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होतील. 27 तारखेला राज्यसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट येईल आणि लोकसभेच्या इलेक्शनचा बिगुल वाजेल आणि सुप्रीम कोर्टाने हा जो काही निर्णय दिलाय या निर्णयाचा एक इम्प्लिमेंटेशनचा भाग म्हणून त्यांनी 3 आठवड्याची जी मुदत दिली ते 3 आठवडे तेव्हा संपतील. तेव्हा ही जी डोनेशन्स देणारी मंडळी आहेत इलेक्ट्रोल बॉन्डच्या मार्फत विविध राजकीय पक्षांना, त्यात ती नावं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा हे राजकीय पक्ष निवडणुका कशा पद्धतीने करतात आणि एकूणच निवडणूक यंत्रणेमध्ये इलेक्शन कमिशनचा रोल काय आहे आणि राजकीय पक्षांना आपला निवडणुकीतला जो काही खर्च आहे, उदाहरणार्थ एक 27 ते 30 लाखापर्यंतचा खर्च, फार फार ते 40 लाखापर्यंतचा खर्च हा असेंब्लीला असतो, तर 90 लाखापर्यंतचा खर्च हा खासदारकीच्या म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शन्समध्ये वापरता येतो. पण आपण जर बघितलं तर एकाच पक्षाला 1,000 कोटीपेक्षा जास्त पैसे मिळालेले दरवर्षी आणि तो सत्ताधारी पक्ष आहे आणि 10% पैसेच फक्त अन्य म्हणजे काँग्रेस, टीएमसी किंवा अन्य जे काही राजकीय पक्ष आहेत, उदाहरणार्थ अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष किंवा डीएमके किंवा डावे सीपीएम, यांना काही प्रमाणात फार तुटपुंजे पैसे मिळालेले आहेत. पण इथे प्रश्न आहे की ज्या कंपन्या आणि ज्या व्यक्तींनी नावं द्यायची आहेत ते ह्याला तयार होतील का? ते ह्याला तयार होणार नाहीत आणि म्हणून भारत सरकार किंवा आता जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचं सरकार हे असाच प्रयत्न करणार की ह्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊया. सुप्रीम कोर्ट पुढे काय करेल हे आपल्याला आता माहिती नाहीये. हे असं आता काय म्हटलं पाहिजे? कारण ज्यांनी पैसे दिले त्याला एक खात्री होती की आपलं नाव कुठे बाहेर येणार नाही. कारण ते त्यांनी पैसे देत असताना कोणी 1 कोटी दिले असतील, कोणी 5 कोटी दिले असतील, कोणी 10 कोटी दिले असतील, कोणी कितीही कोटी दिले असतील,
1,000 रुपयापासून ते 1 कोटीपर्यंतच्या प्रमाणात ते जे बॉन्ड्स त्यांनी विकत घेतले त्याचा हिशोब तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेच आहे. पण हे त्यांचे पैसे सफेद होते का काळे होते याचा प्रश्न त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये जर त्यांची नावं आत्ता बाहेर आली तर त्यांचे ताळेबंद जे आहेत याची स्क्रुटिनी सुरू करावं लागेल. आज जे ईडी, सीबीआय हे जे काही सर्व्हेलन्स इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत हे आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरात धावतात. इशारा आला की धावतात. उद्या या कंपन्यांची नावं आली तर लोक म्हणतील की यांनी कोणते पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बॉन्डसाठी वापरले याच्यासाठी पुन्हा लोक सुप्रीम कोर्टात जातील. त्यामुळे त्यांची नावं बाहेर येणं धोक्याचं आहे. ते कोणाला धोक्याचं आहे? कारण या सर्व कॉर्पोरेट उद्योगपतींना धोक्याचं आहे. कारण 16,000 कोटी हे जे काही पैसे आले याचा कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन जर ते खरे सफेद पैसे असतील तर ते त्यांच्या ताळेबंदात रिफ्लेक्शन पाहिजे. पण ते रिफ्लेक्शन दाखवणं म्हणजे त्यांच्या धंद्यावरती गंडांतरी येईल. कारण जो उद्योगपती पैसा कमवतो त्याचं बॅलन्स शीट देशाचं असतं आणि त्याचं जागतिक बॅलन्स शीट पण असतं. त्यामुळे बाहेरून किती पैसा आला हवाला मार्गाने, या देशात किती पैसा त्याने कमवला त्या कंपन्यांनी आणि त्याचं एकूणच विवरण त्याला देणं भाग आहे. आणि मग सेबी या प्रश्नावरती प्रश्न विचारेल. त्याला विचारावंच लागेल. लोक जातीलच सेबीकडे, लोक जातीलच सुप्रीम कोर्टामध्ये, लोक प्रश्न विचारतील. कारण सुप्रीम कोर्टाने हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलंय. पुढची अनकॉन्स्टिट्युशनल गोष्ट होऊ नये याकरता लोकशाही प्रेमी, कायदाप्रेमी जनता जागी होईल आणि ते प्रश्न विचारायला लागेल. त्यामुळे ही नावं आता बाहेर येणार नाहीत. मी बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून अनेक वर्ष बँकिंग व्यवस्थित काम केलं आणि आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या बँकांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे करोडो रुपयांचे लोन ज्यांनी घेतली आणि त्यांनी बुडवली त्याला आपण काय म्हणतो? नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो. आणि ज्यांनी नॉन परफॉर्मिंग असेट झाल्यानंतर पैसे परतच बँकांना केली नाही त्याला आपण काय म्हणतो? विलफुल लोन डिफॉल्टर्स म्हणतो. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी कर्ज घेतली आणि जाणीवपूर्वक त्यांनी थकवली. आता ही त्यांनी जाणीवपूर्वक जी थकवलेली कर्ज जी आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे थोड्या प्रमाणामध्ये वन टाइम सेटलमेंट झालेले आहे बँकांशी. कुठेतरी मुद्दलाच्या खाली काही रक्कम बँकांनी वसूल केली. सरकारचं दडपण होतं आणि बहुतांशी पैसे माफ करून टाकण्यात आले, राईट ऑफ करून टाकण्यात आले बँकेच्या बॅलन्स शीटमधून. आणि असे सगळे उद्योगपती देशामध्ये जरी त्यांचं बस्तान असलं तरी बहुसंख्य लोक हे परदेशात जाऊन त्यांचे पत्ते आणि घर बाहेरचे आहेत. कोणी युरोपमध्ये गेलं, कोणी अमेरिकेत गेले, कोणी पनामा आयलँड्समध्ये गेलं, कोणी पॅराडाईज आयलँड्समध्ये, कोणी ज्याला म्हणतात टॅक्स हेवन रिच अशा छोट्या छोट्या बेटांवरती ते राजे बनलेले आहेत. पण या देशात त्यांनी संपत्ती कमावली, परदेशी नेली ते आणि त्यांचे पैसे या ठिकाणी बरेचसे इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये सुद्धा आलेले आहेत. हे सिद्ध होण्याची शक्यता आहे कारण त्याशिवाय त्यांना परदेशी जाता आलं नसतं. त्यामुळे या सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांचे त्यात अर्थातच सर्वांना माहीत असलेले नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या असे अनंत लोक आहेत. 500 मोठ्या कॉर्पोरेट्सपैकी बरेचसे कॉर्पोरेट्स आज देशाबाहेर त्यांची ऑफिसेस गेलेली आहेत. याही देशात याही ठिकाणी त्यांची ऑफिसेस आहेत आणि आता ग्लोबल विलेज आहे त्यामुळे कुठूनही धंदा करता येतो. आणि त्यामुळे या सर्वांनी लेनदेनचे व्यवहार केले सरकारशी आणि ते अनेक पासपोर्ट घेऊन बाहेर गेलेले आहेत. यांचे पैसे इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये आहेत. यांची नावं जाहीर करणं म्हणजे त्यांचा सगळा काळा व्यवहार उघड करण्यासारखं होईल. आणि म्हणून ते सरकारवरती दडपण आणतात की आता ह्याच्यावरती अपील करा, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरती अपील करा, आमची नावं जाहीर करू नका. आणि तुम्हाला माहित असेल की बँकिंग सिक्रेसी लॉ प्रमाणे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या सगळ्या लोकांची चोरांची नावं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कधीच जाहीर केलेली नाहीयेत. जेव्हा जेव्हा कोर्टात केसेस गेल्या तेव्हा यांची नावं माध्यमातून आलेली आहेत आणि आमच्यासारख्या लोकांनी पत्रकार परिषदा घेऊन वेळोवेळी की हे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत. अगदी 1997 सालापासून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने लोकांमध्ये आम्ही या लिस्टा दिलेल्या आहेत, वर्तमानपत्रांना दिलेल्या आहेत आणि सांगितले की विजय मल्ल्यांनी एवढ्या बँकेतून एवढे पैसे काढले, एसआर ग्रुपने एवढ्या बँकेतून एवढे पैसे घेतले
आणि सुझलॉनने एवढे घेतले किंवा DHFL ने एवढे घेतले, अशा अनेक नवे जवळ सगळ्याच बँकांमधून सगळेच मोठे जे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत, ज्यांचा NPA कधी झाला आणि ते विलफुल लोन डिफॉल्टर कधी झाले, कोणत्या वर्षात त्यांनी किती कर्ज घेतलं आणि किती बुडवलं आणि एकूण बँकांच्या बॅलन्स शीटमधून ते किती राईट ऑफ झाले, याचे सगळे आकडे आता अनेक वेळा अनेक पार्लमेंटरीजनी फायनान्स मिनिस्टरला विचारलेत आणि त्याची लेखी उत्तरं पण आली आहेत. त्यामुळे सर्वांना माहितीये की या चोरांनी लाखो कोटी रुपये कर्ज उचलली आणि त्यातली राईट ऑफ झाली. ती ऑफिशियल आकडा जरी 14 लाख कोटीचा असला तरी अजूनही NPA आणि विलफुल लोन दाखवलंच नाहीये, कारण कर्ज जुनं न करण्याची पद्धत अजूनही बँकिंग सिस्टममध्ये आहे. आणि म्हणून माझ्यासारखा मनुष्य ते 24 लाख कोटीचा आकडा सांगतो. पण 14 लाख कोटी आणि 15 लाख कोटी राईट ऑफ करणं याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतली याचा जर हिशोब घेतला अगदी 2014 ते 2023 पर्यंत, तरी तो सुद्धा प्रचंड मोठा आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं की ही सगळी कॉर्पोरेट्सची कर्ज होती आणि हे कॉर्पोरेट्स या भारतीय जनता पक्षाला आणि थोडंसं इकडे तिकडे काँग्रेस किंवा TMC किंवा DMK यांना सुद्धा त्या राज्यात ते सत्तेमध्ये आहेत म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डच्या मार्फत पैसा पुरवला आहे. पण मूळ प्रश्न येतो असा की त्यांनी पैसा पुरवला तोच काळा पैसा आहे, त्यांची नावं बाहेर येऊ नयेत म्हणून ते आता धडपडणार. आणि बँकिंग सिक्रेसी लॉमध्ये ही नावं जाहीरच करता येत नाहीत म्हणून अगदी रघुराम राजन यांनी सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की माझ्यापुढे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनचा एक अर्ज आहे आणि ही नावं जाहीर करावी असा त्यांचा हुकूम आहे, त्यांचं नाव शैलेश गांधी, तर तुम्ही ती नावं जाहीर करा. त्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं, रघुराम राजन यांनी सांगितलं की मी तुम्हाला सील्ड कव्हरमध्ये ही सगळी नावं देईन, तुम्ही हवं तर जाहीर करा किंवा तुम्ही तसा आदेश काढा. आणि ती त्यांनी दिली नावं, ती नावं दिली, पण ती नावं सुप्रीम कोर्टाने सुद्धा जाहीर केलेली नाहीयेत. म्हणजे बँकिंग सिक्रेसी लॉमध्ये ही नावं गुप्त ठेवायची आहेत. म्हणजे चोऱ्या जरी त्यांनी केली तरी चोरांची नावं गुप्त असली पाहिजेत असा तो व्यवहार आहे. आणि म्हणून आता जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये ज्यांनी इलेक्शन करता फंड दिला आणि तो बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडियातून विकत घेतला, ते मोठे जे लोक आहेत ते सगळे मोस्टली कॉर्पोरेट्स आहेत आणि ते सगळे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत, हे मला सांगायचं आहे. आणि त्यांचा तो काळा पैसा आहे तो त्यांनी बँकांमधला पण त्यांची कर्ज परत केली नाहीत, तो देशातल्या ठेवीदारांचा पैसा आहे, तो देशातल्या जनतेची बचत आहे आणि ती बचत ती त्यांनी बुडवली कर्ज रूपाने आणि तो पैसा त्यांनी विदेशात पाठवलाय किंवा या देशातच काळ्या स्वरूपात वापरला आहे. कर्ज घेऊन मोठे कॉर्पोरेट्स कधी भिकारी झालेले नाहीयेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात पण कुठलाही कॉर्पोरेटने आत्महत्या केलेली नाहीये. आणि म्हणून काळा पैसा निर्माण करण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने बँकांमधून कर्ज घेतले आणि कर्ज परत केली नाहीत आणि ते देशावर पळून गेलेले आहेत. आणि यांच्या पाठीमागे सरकार उभं राहिलेलं आहे, कारण त्या ठिकाणी आत्ता येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, अगदी नीरव मोदी आणि चोक्सीची बायको जी आहे ती पण एका व्हिडिओमध्ये सांगते, अरे हमने तो पैसा दिया ना, अभी फिर हमको क्यों सताते हो. ती कुठेतरी वेस्ट इंडिजच्या कुठल्या तरी बेटावर होती. याचा अर्थ त्यांच्याकडे वाटे मिळाले तरी पण त्यांना सतवलं जात आहेत. अशाच पद्धतीने सातत्याने कॉर्पोरेट्सकडून पैसे. दुसरी एक बातमी आहे की जवळजवळ 335 कोटी भारतीय जनता पक्षाने 30 कंपन्यांमधून काढलेले आहेत. इन्कम टॅक्सचा रेट पडतायत. इन्कम टॅक्सची रेट पडली की काही दिवसानंतर त्या कंपनीच्या प्रवर्तकांना किंवा प्रमुख लोकांना ईडी आणि सीबीआयची भीती येते. मग ते डोनेशन देतात. त्यांनी डोनेशन दिली की ते भाजपच्या वॉशिंग मशीन मुक्त होतात. मग ती रेट ती कागदावरच राहते. त्याचे गुन्हे सगळे पुसले जातात आणि अशा तऱ्हेने 335 कोटी रुपये 30 कंपन्यांकडून जमा केले. ज्या 30 कंपन्यांवरती ईडी आणि सीबीआयचे रेड पडले होते असंही वर्तमानपत्रांनी बातमी देऊन तपशीलवार दिलेत की त्या कंपन्या कोणत्या आहेत. म्हणजे मोठ्या कर चोरांना, इन्कम टॅक्स चोरांना, मग ते सेल टॅक्स असतील, जीएसटी असतील, इन्कम टॅक्स असतील, मोठ्या कंपन्या आयडेंटिफाय करायच्या
रेट टाकायची, रेट टाकल्यानंतर मग सौदा चालू करायचा आणि मग एक एक्स्टॉर्शन सिस्टम या राजकीय पक्षाने चालवलेली आहे. हातातल्या सत्तेचा वापर करून हे सुद्धा आता स्पष्टपणे दिसतंय. आणि 31 मार्च जवळ येता येता 1 जानेवारी ते 31 मार्च एक टार्गेट दिलेलं असतं. जीएसटीच्या कमिशनरला टार्गेट दिलेलं असतं, इन्कम टॅक्सच्या कमिशनरना जागोजागच्या, आणि मग ते टार्गेटप्रमाणे रेट टाकतात, ब्लॅकमेल करतात आणि मग सरकारच्या एका सत्ताधारी पक्षाच्याकडे ते पैसे जमा केले की ते मोकळे होतात, कन्सेशन मिळतं. अशा तऱ्हेने इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये म्हणा किंवा सरकार कर गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये अशा तऱ्हेने राजकीय पक्षाकडे फायदा वळवणं हे सर्रास आता दिसतंय. कारण का आता इलेक्शन्स खूप जवळ आलेले आहेत. पण सरकारच्या खजिन्यात जो जाणारा पैसा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या खजिन्यामध्ये पैसा येतो, हे या देशाच्या लोकशाहीचं एक वस्त्रहरण करणारी गोष्ट. आणि लोकशाही ही आता हुकुमशाही बनते. हुकुमशाहीच्या वाटेनेच या देशाचं केंद्र सरकार चाललंय. आणि म्हणून इलेक्शन कमिशन असो किंवा आणखी कोणत्याही स्वायत्त संस्था असो, या सगळ्यांचा वापर ते करतायत. त्यातलंच एक उदाहरण, इलेक्शन कमिशनर जो इलेक्टोरल ऑफिसर आहे चंदीगडच्या मेयर इलेक्शनमध्ये, त्याला तर सुप्रीम कोर्टाने झापला आणि त्याच्यावरती आता प्रॉसिक्युशन होणार आहे की कशा पद्धतीने 8 बॅलेट पेपर्स त्यांनी खाडाखोड केली आणि रिझल्ट फिरवला. आता तो रिझल्ट सुप्रीम कोर्टाने रद्द केलाय आणि ही अनकॉन्स्टिट्युशनल बाब जी आहे, इलेक्टोरल बॅड प्रॅक्टिसेस इलेक्शन कमिशनच्या कानफटातच त्यांनी मारलेली आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 2 महत्वाचे निर्णय घेतलेत. एक, इलेक्शन कमिशनचे गैरव्यवहार थांबवलेत आणि ते थांबले तसं म्हणता येणार नाही, पण एका व्यवहारात त्यांनी ते सिद्ध केलंय की ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते अनडेमोक्रेटिक आहे आणि इलेक्टोरल बॉन्डमध्ये पैसा गोळा करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पण अनकॉन्स्टिट्युशनल आहे, पारदर्शकता नाहीये, या पद्धतीने ते सांगितलंय. आणि म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यानंतर कधी इलेक्शन लागू शकतं. आपण ज्यांना मतदान करणार आहोत तो पक्ष किती भ्रष्ट आहे, सत्ताधारी पक्ष किती भ्रष्ट आहे, हे आता सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून पुढचा जो प्रश्न आहे तो असा की हा जो काळा पैसा जो कंपन्यांमधून आहे तो या पक्षाकडे आलेला आहे किंवा अन्य पक्षांकडे पण गेलाय. त्या कंपन्यांची नावं आता बाहेर येणं, ही नावं आली तर त्यांचं भांडं मोठं फुटेल हे लक्षात घेता ते सुप्रीम कोर्टात अपीलमध्ये जातील. खंडपीठाचा निर्णय असला तरी पुन्हा एकदा हे सरकार जसं इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीकरता एक कायदा दिल्लीच्या LG म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर केजरीवाल यांच्यामधला जो काही प्रश्न होता त्या ठिकाणी वटहुकूम काढून केजरीवाल न्यायालयात जिंकले तरी वटहुकूम काढून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो नवीन कायदा पास केला मागच्या अधिवेशनामध्ये, त्या कायद्याप्रमाणे इलेक्शन कमिशनची नेमणूक करताना किंवा त्याच्या उपायुक्तांची नेमणूक करताना राज्यात किंवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ द ऑपोजिशन असेल आणि चीफ जस्टिस असणार नाहीत. चीफ जस्टिसने असं सांगितलं होतं की कायदा करेपर्यंत तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा पण समावेश केला पाहिजे. त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच बाजूला काढलं आणि एका कॅबिनेट मिनिस्टरला त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय? कॅबिनेट मिनिस्टर हा भारतीय जनता पक्षाचा असतो, प्राईम मिनिस्टर हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि एक लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे इलेक्शन कमिशनची जी नियुक्ती होईल ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच तो काम करेल, नाहीतर त्याची गच्छंती होईल. आणि अशा तऱ्हेने एक अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरही उद्या सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेलेलेच आहेत. पण हे सरकार लोकशाही मानतच नाहीये. त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्ड असो, इलेक्शन कमिशनरची नेमणूक असो किंवा काळा पैसा खणून काढण्याचं जो काय बोलायचं, पण प्रत्यक्षात काळा पैशावाल्यांकडून पैसा गोळा करून तो पांढरा आहे असं दाखवायचं आणि त्याचा वापर एका खासदाराला जर त्याच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये 95 लाख रुपये, 90 ते 95 लाख रुपये एवढंच त्याला खर्च करण्याची परवानगी आहे. खरं तर हेही फार मोठी रक्कम आहे, पण प्रत्यक्षामध्ये 1000 कोटीपेक्षा एका वर्षाला पैसा हा इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणून येतो. आणि मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे तो काळा पैसाचा आहे. तो काळा पैसाचा आहे कारण त्यांची नावं जर जाहीर झाली तर अनेक कंपन्यांचा धंदा बसेल,
किंवा त्यांची बॅलन्स शीट बाहेर आली तर त्यांचे कॉम्पिटिटर त्यांना संपवतील. त्यामुळे त्यांची नावं बाहेर येऊ नयेत हे स्पष्टपणे आहे. म्हणून मी बिलफुल लोन डिफॉल्टर्स आणि एनपीए वाल्यांची नावं का बाहेर येत नाहीत, कारण त्याला बँकिंग सिक्रेसी लॉ आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितले नावं दिलीच पाहिजेत आणि नावं द्यायची नसतील तर मग काय होईल, सरकारला पुन्हा एकदा वटहुकूम काढून आणखीन काहीतरी अचाट कृत्य करावं लागेल. जर त्यांनी ते असं अचाट कृत्य केलं तर अर्थातच ते लोकशाहीला धरून नाहीये, कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत आणि ते नॉन ट्रान्सपरंट आहेत. हिशेब मिळालाच पाहिजे, नावं दिसलीच पाहिजेत, कोणी बॉन्ड घेतले आणि कोणाला दिले हे जनतेला कळलंच पाहिजे. आणि राईट टू इन्फॉर्मेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट आणि फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे राईट टू वोट हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे वोटरला पण कळलं पाहिजे की त्याने वोट करताना त्या पक्षाला. दुसरी गोष्ट आणखी महत्वाची आहे की जर 90 ते 95 लाख एवढाच खर्च करायला परवानगी आहे तर आज सर्वांना सगळं काही माहिती आहे की कोणत्याही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशनमध्ये किमान 400 ते 500 कोटीचा खुर्दा होतो. हे तर सगळेच जण मान्य करतायत. मग तो पैसा येतो कुठून? म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या पलीकडे सुद्धा काळा पैसा पार्लमेंटच्या इलेक्शनमध्येच नव्हे तर कॉर्पोरेटच्या इलेक्शन पासून ते असेंब्लीच्या इलेक्शनपर्यंत आणि राज्यसभेमध्ये किंवा अन्य ठिकाणी पक्षफोडी करता, आमदार आणि खासदार विकत घेण्याकरता आणि अत्यंत इल्लिगल व्यवहार करण्याकरता हे जे अधिक पैसे मिळतात इलेक्ट्रोल बॉन्डमधून, मध्ये केवळ इलेक्ट्रोल बॉन्डमधून घेण्यासाठी म्हणजे इलेक्शनसाठी देतात असा जो भ्रम आहे तोही भ्रम, त्याचा भोपळा आता फुटलेला आहे. कारण जर 95 कोटी प्रत्येक पार्लमेंटच्या मेंबरला किंवा 90 लाख प्रत्येक पार्लमेंटच्या मेंबरच्या हिशेबाने धरलं तर साधारणपणे 500-600 कोटीच्या पलीकडे खर्च होऊ शकतच नाहीये. पण या ठिकाणी तर हजार कोटीने येतात दरवर्षाला. याचा अर्थ गेली काही वर्ष जे पैसे मिळालेले आहेत ते आमदार खरेदी करणं, खासदार खरेदी करणं, पक्ष खरेदी करणं, पक्ष फोडणं, नवीन पक्ष बनवणं, गव्हर्नरला वापरणं आणि कुणाला वापरायचं नाही तर सगळे अंडरवर्ल्ड आज कोणासाठी काम करते, धमक्या कुठून येतात, कोणाला धमकावलं जाते, धमक्या दिल्यानंतर एक्सटॉर्शन कसं होते, त्यातून पैसा कसा गोळा केला जातोय, ह्या सगळ्याचं बिंग सुप्रीम कोर्टाने फोडलेलं आहे. डोळसपणे जनतेने मतदान करावंच, पण ते करत असताना हा जो काय अत्यंत गैरव्यवहार आहे, जनतेच्या संपत्तीचा जी सफेद संपत्ती असते ती काळी कशी होते, ती परदेशात कशी जाते, ती परत कशी येते, त्याचा वेध घेणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं काम आहे जनतेचं. म्हणून आपण अर्थसाक्षर व्हायलाच पाहिजे आणि ते अर्थसाक्षर होत असताना आपल्या पैशाचा गैरवापर करणारे एकूण सत्ता कोणाच्या विरोधात काम करतात. लोकशाही संपवण्यासाठी आपल्याच पैशाचा वापर करून आपला पैसा काळा करणं आणि या देशाची महागाई आणि या देशाची गरिबी आणि या देशाची बेकारी याच्याशी चकार शब्दही आज जर कोणी उच्चारत नसेल तर आपल्याला आपलं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिलेलं मत या केंद्र सरकारला घरी बसवण्यासाठी वापरलं पाहिजे. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा या प्रश्नावरती अजून एक व्हिडिओ आपल्यापुढे नक्कीच आणीन. कारण काळा पैसा हा केवळ इलेक्ट्रोल बॉन्ड पुरताच नाहीये तर तो अन्य कुठे कुठे आहे हे सांगण्याकरता पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद. इथेच सांगतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा. कारण लोकशाही वाचवायची असेल, हुकुमशाही परास्त करायची असेल, या केंद्र सरकारला घरी बसवायचं असेल तर आपल्याला आपल्या पैशाचं काय होतं हे कळणं आवश्यक आहे. धन्यवाद.